आज आपण बिना अंडा, बिना ओव्हन आणि बिना मैद्याची नानखटाई करणार आहोत. तर करायला तर खूप सोपी आहेच, पण आपण ही नानखटाई आप्पे पॅनमध्ये करणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी नानखटाई फुललेली आहे. कलर तर खूप सुंदर आलेला आहे. सोबतच खूप साऱ्या टिप्स देखील शेअर करणार आहे, त्यामुळं व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण ज्यावेळेस कुठलेही बेकरी प्रोडक्ट करतो त्यावेळेस आपल्याला परफेक्ट प्रमाण घेणं हे फार गरजेचं असतं. तर इथे मी तुम्हाला कपाचं प्रमाण देखील सांगणार आहे, त्याचसोबत ग्रॅममध्ये प्रमाण देखील सांगणार आहे. तर तुमची ही नानकटाई एवढीच परफेक्ट होईल आणि खूप साऱ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. त्या अगोदर नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण. रेसिपी जर आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर सगळ्यात अगोदर आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स काय घेतले ते पाहूयात. इथं मी 1 कप एवढा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे वजनी प्रमाण आहे 120 ग्रॅम. आणि जर तुमच्याकडे वजन करायला काही नसेल तर मग 1 कप गव्हाचं पीठ घेताना थोडंसं दाबून दाबून भरायचं, म्हणजे ते परफेक्ट 120 ग्रॅम एवढं भरतं. अर्धा कप एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे वजनी ग्रॅम आहे 60 ग्राम. आणि 1/4 कप एवढी मी बारीक रवा घेतलेला आहे. तर रवा घेताना 1/4 कपला रवा थोडासा कमीच घ्यायचा, परफेक्ट एवढं प्रमाण नाही घ्यायचं. हे वजनी प्रमाण आहे 40 ग्राम. तर हे सगळं आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि इथे चाळून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि रवाही घेताना एकदम बारीकच रवा घ्यायचा, मोठा रवा अजिबात वापरायचा नाही. तर हे सगळं मी चाळून घेतलेलं आहे. नानकटाईमध्ये सगळ्यात जास्त फ्लेवर चांगला येतो तो म्हणजे इलायचीचा. तर मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं मी एक छोटा चमचा एवढी इलायची पावडर टाकलेली आहे. आणि आता हे आपल्याला मिक्स करून साईडला ठेवून द्यायचं आहे. तर इथं मी एक दुसरं भांडं घेतलेलं आहे. घेताना थोडंसं खोलगट आणि मोठं पाहूनच घ्यायचं. त्याच्यामध्ये हे 90 ग्रॅम एवढं मी इथं डालडा घेतलेला आहे. तुम्ही तूपही वापरू शकता या ठिकाणी. तर आता हे आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. तर मी या विस्करनी फेटण्याचा प्रयत्न केला, पण मला काय ते फेटता आलं नाही. सरळ चमच्याने फेटून घ्यायचं आहे. 1 मिनटं एवढं बरोबर फेटायचं आहे. हे थोडंसं सॉफ्ट झालं की याच्यामध्ये 120 ग्राम एवढीच पिठी साखर घरीच बारीक करून घेतलेली आहे मी मिक्सरवरती, ती याच्यामध्ये टाकायची आहे. आणि ती आता आपल्याला 7 ते 8 मिनटं व्यवस्थित अशी फेटायची आहे. इथं तुम्ही हाताने जरी फेटलं ना तरीही चालेल. तुमच्याकडे छोटा विस्कर असेल, त्याने जमत असेल तर त्यानेही फेटा, किंवा मग हँड ब्लेंडरने तुम्हाला जमत असेल त्यानेही फेटा. पण हे साखर आणि डालडा किंवा तूप तुम्ही जे काही वापरणार असेल ते व्यवस्थित असं फेटणं 7 ते 8 मिनटं खूप गरजेचं आहे. सगळ्यात अगोदर मी डालडा हा 1 मिनटं एवढा फेटून घेतला आहे व्यवस्थित असा. तो फेटल्यानंतर त्याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे, पिठी साखर. त्याचं वजनी प्रमाण 120 ग्राम आहे आणि कपाने 1 कप एवढी आहे. आणि आता हे दोन्ही मिळून आपल्याला 7 ते 8 मिनटं फेटून घ्यायचं आहे. तर आता हे आपलं परफेक्ट फेटलं आहे की नाही ते कसं ओळखायचं. एका वाटीमध्ये पाणी घ्यायचे आहे आणि त्या पाण्यामध्ये हा छोटा तुकडा टाकायचा आहे फेटलेल्या मिश्रणाचा. जर तो समजा तळाला जाऊन नाही बसला, वरती तरंगला, तर समजायचं की आपलं हे परफेक्ट मिश्रण आता तयार झालेलं आहे. लक्षात घ्या, हा तुकडा पाण्यावरती तरंगला पाहिजे, इथपर्यंत आपल्याला फेटायचं आहे. आता हे आपलं व्यवस्थित फेटलं गेलेलं आहे. इथून पुढं आपल्याला फेटायची अजिबात गरज नाही. आता आपण जे गव्हाचं पीठ, बेसन आणि रवा हे चाळून ठेवलेलं आहे, हे थोडं थोडं करून मिक्स करायचं आहे. तर व्हिडिओ हा बघा तुम्ही मी कसं मिक्स करते ते. एक लक्षात घ्या, आपल्याला इथं पीठ अजिबात मळायचं नाही. हलक्या हाताने फक्त आपल्याला या डालड्या आणि साखरमध्ये हे चमच्याने असं मिक्स करत राहायचं आहे. आता हे मी जी सांगितले ते अगदी परफेक्ट प्रमाण आहे. पण बाय डिफॉल्ट समजा जर तुमचं बेसन पीठ थोडंसं जाडसर असेल किंवा मग रवा कदाचित थोडासा मोठा असेल तर हे प्रमाण थोडंसं पुढे मागे होऊ शकतं. तुमचं घट्ट असा गोळा होणार नाही. जर समजा असं झालं तर मग तुम्ही सेपरेट थोडंसं 10 ग्रॅम इथपर्यंत तूप किंवा डालडा घेऊन सेपरेट फेटून याच्यामध्ये टाकू शकता. एक लक्षात घ्या, पाणी किंवा दूध याच्यामध्ये अजिबात ॲड करायचं नाही. जर मग पाणी किंवा दूध तुम्ही टाकलं तर मग नानखटाई आहे ती कडक येते, एकदम सॉफ्ट अशी अजिबात बनत नाही. तर या सगळ्या मिश्रणामध्ये 100 ग्रॅम इथपर्यंत तुम्ही डालडा किंवा तूप वापरू शकता. याच्या पुढे आपल्याला तुपाचं किंवा डालड्याचं प्रमाण वाढवायचं नाही.
तर हे मिश्रण आपल्याला हलक्या हाताने एवढंच चमच्याने मिक्स करत राहायचं आहे. आणि याच्यामध्ये मी आता अर्धा चमचा एवढा बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि अर्धा चमचा एवढा बेकिंग पावडर टाकलेली आहे. चमचा म्हणजे हा टीस्पून आहे. तर आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता मी हे हाताने मिक्स करणार आहे. तर या भांड्यामध्ये मला काही हे मिक्स करता आलेले नाही, म्हणून मी हे दुसऱ्या मोठ्या बाउलमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. आपल्याला या पिठाचा फक्त गोळा करायचा आहे, मळायचं वगैरे अजिबात नाही किंवा मग सॉफ्टही अजिबात करायचे नाही. तर तुम्ही पाहू शकता या पिठाचा मी अशा प्रकारे गोळा केलेला आहे. आणि आता आपल्याला हा 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. फ्रीजमध्ये ठेवायचा आहे, फ्रीजरमध्ये नाही. आणि ही खूप महत्त्वाची टीप आहे, ही स्किप अजिबात नाही करायची. तर हे असं गोळा करून मी आता हे 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. 10 मिनटं झालेली आहेत. मी हे पीठ फ्रीजमधून काढलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त असं हे पीठ सेट झालेलं आहे. तर या पिठाचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत. इथं मी चाकूने याचे तुकडे केलेले आहेत. आणि आता आपल्याला सगळी सारखी नानकटाई करण्यासाठी एक चमचा घ्यायचा आहे आणि त्या चमच्यामध्ये पिठाचे गोळे घालून सगळे समान साईजचा फक्त आपल्याला आकार द्यायचा आहे आणि ते साईडला करून ठेवायचं आहे. तर अशा प्रकारचे सगळे समान भाग मी या पिठाचे करून ठेवलेले आहेत. असं केल्याने सगळी नानकटाई सेम साईजची होते. तर आता आपल्याला ह्या जे पिठाचे भाग करून ठेवलेले आहेत त्याला गोल आकार द्यायचा आहे. एक लक्षात घ्या, पिठाला चपटं वगैरे इथं अजिबात करायचं नाही, फक्त गोल आकार करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी या सगळ्या पिठांचे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला दूध घ्यायचं आहे. शक्यतो थंड दूध असेल तर घ्या, नाहीतर मग आपलं जे नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे ते 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवा. थोडंसं थंड झाल्यानंतर बाहेर काढा आणि एका ब्रशने आपल्याला या सगळ्या गोळ्यांना आता हे पीठ लावून घ्यायचं आहे. याने काय होतं, नानकटाईला खूप छान असे क्रॅक्स येतात. दूध लावल्यानंतर मी याच्यावरती थोडेसे बदामाचे काप ठेवलेले आहेत आणि आता आपण याला बेक करणार आहोत. तर बेक आपण हे आप्पे पॅनमध्ये करणार आहोत. त्यासाठी आप्पे पॅनला अगोदर ग्रीस करून घ्यायचे तेल लावून आणि त्याच्यामध्ये हे गोळे आपण आता ठेवून देणार आहोत. आता आपला जो गॅस असतो तो सगळ्यात कमी जो गॅस चालतो त्या गॅसवरती आपल्याला ही नानकटाई बेक करायची आहे. त्यासाठी इथं पॅन किंवा मग एक तवा घ्यायचा आहे. तो 10 मिनटं अगोदर आपल्याला प्री हीट करायचा आहे, हे खूप गरजेचं आहे. आणि त्या तव्यामध्ये आपल्याला हे आप्पे पॅन ठेवायचं आहे. तर नानकटाई खालून तर व्यवस्थित अशी बेक होतेच, पण वरूनही अगदी छान असा कलर येण्यासाठी काय करायचं, याच्यावरती झाकण लावताना अशी प्लेन अशी डिश घ्यायची जी करून आप्पे पॅनला चिटकून राहील असं. म्हणजे काय होतं, आप्पे पॅन गरम झाला की त्याच्या हीटनं ती स्टीलची डिश पण गरम होते आणि त्याच्यामुळं नानकटाईला वरून कलर देखील खूप सुंदर येतो. तर तुम्हीही अशा प्रकारे नानकटाई नक्की करून बघा. तुम्ही ही नानकटाई ओव्हनमध्ये किंवा मग OTGमध्ये पण करू शकता. OTGमध्ये करणार असाल तर 180ला 25 ते 30 मिनटं ठेवून द्यायची आणि आप्पे पॅनमध्ये थोडासा वेळ लागतो. इथं 30 ते 35 मिनटं ही नानकटाई मी ठेवलेली आहे आणि अशी परफेक्ट अशी ही नानकटाई बेक झालेली आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात लवकरच पुढच्या रेसिपीमध्ये.